हे सरकारला लाजवणारे। भर पावसात ताडपत्रीवर बसलेली वृद्ध महिला पत्रकारासमोर ढसाढसा रडली। लोकात्मा न्यूजवर व्यथा मांडताना विचारला सवाल, सरकारला आमची दया येणार का? जालना, आमचं 21 वर्षांचं हक्काचं घर पाडायला निघालेत साहेब, या भर पावसात आम्ही कुठे जायचं? ही आर्त हाक आहे जालना तालुक्यातील खोडेपुरी तांडा येथील एका हताश वृद्ध माऊलीची। शासकीय पदाचा गैरवापर करून घर पाडण्याचा कट रचल्याच्या विरोधात 3 जुलै 2026 पासून जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसलेल्या सौ. सुमित्रा राम मिसाळ यांचा धीर अखेर आज सुटला। लोकात्मा न्यूज चॅनलच्या पत्रकारासमोर आपली व्यथा मांडताना या वृद्ध महिलेला आपले अश्रू अनावर झाले आणि त्या ढसाढसा रडल्या। अक्षरशः रडत रडत त्यांनी मांडलेली ही व्यथा पाहून उपोषण स्थळावरील उपस्थितांचेही डोळे पाणावले होते। आता या रडणाऱ्या माऊलीला पाहून तरी या निर्दयी सरकारला आणि प्रशासनाला दया येणार का, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे। ऐन पावसाळ्यात ताडपत्रीवर संसार, प्रशासनाची क्रूर असंवेदनशीलता। सध्या संपूर्ण जिल्ह्यात पावसाचे दिवस सुरू आहेत। अशा कडक आणि ओल्या हवामानातही या वृद्ध महिलेला उपोषण स्थळावर साधा मंडपही उभारू देण्यात आलेला नाही। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उघड्यावर केवळ एक ताडपत्री अंथरून त्या गेल्या 3 दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसल्या आहेत। संतापजनक बाब म्हणजे उपोषणाचा आज 3रा दिवस उलटून गेला असूनही अजूनपर्यंत एकाही जबाबदार प्रशासकीय अधिकाऱ्याने उपोषण स्थळाला साधी भेट देण्याची तसदी घेतलेली नाही की त्यांची विचारपूस केलेली नाही। प्रशासनाचा हा असंवेदनशील आणि क्रूर चेहरा या निमित्ताने समोर आला आहे। परंतु शरीराने साथ दिली नाही तरी चालेल, पण जोपर्यंत मला न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी इथून माघार घेणार नाही, असा वज्र निर्धार या वृद्ध माऊलीने अश्रू पुसत व्यक्त केला आहे। काय आहे हे संपूर्ण लाचखोरी आणि छळाचे प्रकरण? तक्रारदार सौ. सुमित्रा राम मिसाळ, वय 52 वर्षे, या गेल्या 21 वर्षांपासून सन 2005 पासून खोडेपुरी तांडा येथे स्वतःचे पक्के घर बांधून कुटुंबासह राहतात। त्यांच्याकडे घराचे 8चे उतारे, रहिवासी दाखला आणि शिधापत्रिका यांसारखे सर्व कायदेशीर दस्तऐवज उपलब्ध आहेत। इतकेच नव्हे तर ज्या जागेवर त्या राहतात तिथे ग्रामपंचायतीने स्वतः पक्के रस्ते, नाल्या आणि पिण्याच्या पाण्याची सोय देखील केलेली आहे। असे असताना 1 जुलै 2026 रोजी खोडेपुरी ग्रामपंचायतीकडून त्यांच्या पतीच्या राम बाबूराव मिसाळ नावे एक नोटीस बजावण्यात आली। ग्रामपंचायत ठराव क्रमांक 6चा हवाला देत हे घर सार्वजनिक जागेवरील अतिक्रमण असल्याचे सांगून ते स्वतःहून पाडून घेण्याचे आदेश या नोटीसद्वारे देण्यात आले। सरपंच पतीकडून वसुलीचा धंदा आणि जीवे मारण्याची धमकी। पीडित सुमित्रा मिसाळ यांनी ग्रामपंचायत प्रशासनावर आणि सरपंचांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत। बाजू मांडण्याची संधी नाकारली। ग्रामपंचायतीने कोणताही पूर्व इशारा न देता किंवा मिसाळ कुटुंबाला आपली बाजू मांडण्याची कोणतीही संधी न देता केवळ राजकीय द्वेषापोटी हा एकतर्फी ठराव मंजूर केला। सरपंच पतीकडून दलाली आणि धमक्या। सरपंच सोनाली गोविंद ढवळे यांचे पती गोविंद राधाकिशन ढवळे हे स्वतःच्या अधिकाराचा गैरफायदा घेऊन लोकांकडून पैसे उकळतात आणि दलाली करतात, असा आरोप अर्जात करण्यात आला आहे। जीवे मारण्याची धमकी। 1 जुलै रोजी गैर अर्जदार गोविंद ढवळे, आबाजी ढवळे आणि इतरांनी मिसाळ यांच्या घरात घुसून गलिच्छ भाषेत शिवीगाळ करत महिला व तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली आणि धक्काबुक्की केली। शासन निर्णयाचे जी.आर. सर्रास उल्लंघन। महाराष्ट्र शासनाच्या 25 मार्च 2026च्या शासन निर्णयानुसार सार्वजनिक जागेवरील जुनी अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची जबाबदारी शासनाची आणि ग्रामसेवकाची आहे। असे असताना ग्रामसेवक गैर अर्जदार क्र. 5 यांनी शासनाकडे तसा प्रस्ताव पाठवण्याऐवजी सरपंचांच्या दबावाखाली येऊन ही बेकायदेशीर नोटीस काढल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे। कागदोपत्री घोडे नाचवण्यात प्रशासन व्यस्त, प्रत्यक्षात मात्र शुकशुकाट। या अन्यायाविरुद्ध सुमित्रा मिसाळ यांनी जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाकडे धाव घेतली होती। त्यावरून जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाने RB-1 मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना यांना पत्र पाठवून तात्काळ शासन नियमानुसार योग्य ती कार्यवाही करावी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आदेश केवळ कागदावर बजावले आहेत। प्रत्यक्षात मात्र जमिनीवर उपोषण स्थळी 3 दिवस उलटूनही प्रशासनाचा एकही माणूस फिरकलेला नाही। एकीकडे शासन महिला सक्षमीकरणाच्या मोठ्या गप्पा मारत असताना दुसरीकडे एका वृद्ध महिलेला आपल्या हक्काच्या घरासाठी भर पावसात ताडपत्रीवर बसून रडावे लागत आहे। हे या व्यवस्थेचे दुर्दैव आहे। आता या प्रकरणावर जिल्हा परिषद प्रशासन आणि पोलीस प्रशासन सरपंचांच्या हुकुमशाही कारभारावर काय कारवाई करते? या रडणाऱ्या माऊलीला न्याय मिळतो की प्रशासकीय उदासीनतेमुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो? या प्रकरणाचे सर्व अपडेट्स आणि पुढील घडामोडी आपण लवकरच पुढील भागात बघणार आहोत। लोकात्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, जालना।
आई, आज तुम्ही बेमुदत आंदोलनात उपोषणासाठी बसलेला आहात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर. नेमकं आपली काय मागणी आहे आणि काय तक्रार आहे? आपल्यावर अन्याय झालेला आहे. कोणी केला आणि काय तुमचं नाव आहे? ते का गोविंद ढवळे, आबाजी ढवळे आणि पुन्हा त्याची लक्ष्मी हे आहे सरपंच आहे. त्यांनी नोटीस काढलं आपल्या घरासाठी आणि मी घरी गेले त्याला विचारायला, तर ते ना मला धक्काबुक्की देऊन सनी घराच्या बाहेर काढून दिलं. मी म्हणे ते तुमच्यावर आरोप घालीन, पोलीसची गाडी आणीन, तुम्हाला आतमध्ये टाकीन, धमक्या देऊन मला घराबाहेर काढलं, रस्त्यावर लोटलं आणि गरम शोकना आणि सर्व हे चपराशाना नोटीस मग आपल्या घराला लावली. त्याच्यात राधा किसन ढवळे त्याचे वडील, त्याचं काय काम आहे? मग आपल्यावर 5-25-50 घर आहे तिथं, मग आपल्या एकल्या घरावर कसं काय अतिक्रम केला? सगळ्याचे घरं पाडण्यात यावा, मग आपल्या एकलीचं घर कसं काय पाडते ने? मला न्याय मिळाव. तुम्ही याबद्दल काही पोलीस स्टेशनला तक्रार दिली का तुम्ही? पोलीस स्टेशनला तक्रार दिलेलेच आहे तक्रारी. मग आपल्या वावरावर सुद्धा अत्याचार करतो तो. काय नेमकं मागणी राहील आहे? मला न्याय मिळाव. कोणी कोणी हे घरावरती तुमच्या जे अतिक्रमण केलं असं म्हणून घर पाडलंय, त्यांचं काय नाव आहे आणि कोणावर तुम्हाला म्हणजे आरोप आहे? ते का गोविंद ढवळे, त्याची पत्नी सरपंच आहे आणि गोविंद ढवळे अत्याचार करते. घरी गेल्याच्या नंतर आबाची ढवळे काढून देते, गरम शोक येऊन नोटीस लावतो. बरं आई, मला सांगा, जिथं तुम्ही राहत आहेत, जे तुम्हाला नोटीस देण्यात आली असं तुम्ही सांगितलेलं आहे, तर तुम्ही किती वर्षापासून राहत आहे तिथं? आम्ही 20-25 वर्ष झाले आम्ही तिथं राहतो. तुमच्या बाजूला अजून किती घर आहेत असे? अजून तिथं आमच्या बाजूला 30-35 घर आहे. मग यामध्ये त्यांना पण नोटीस दिलेली आहे का त्यांनी? त्याला नोटीस दिलं नाही, आमच्या एकल्याच घराला दिलेलं आहे. काय नाव आहे आई तुमचं? सुमित्रा राम मिसाळ. सर, काय सांगताल, ह्या आई या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे, काय प्रकार आहे? हा जो प्रकार आहे हा अमानुषतेचा आणि एकतर्फी अन्याय करण्याचा प्रकार आहे. प्रस्तुत विषयामध्ये मौजे खोडेपुरी शिवारामध्ये गट क्रमांक 34मध्ये दिवाणी न्यायालय जालना येथे वाद प्रलंबित आहे. तसेच जिल्हाधिकारी साहेब जालना यांच्याकडे सुद्धा प्रकरण प्रलंबित आहे. यांच्याकडे प्रकरण प्रलंबित असताना ती जी जमीन आहे ती जमीन हडपण्यासाठी म्हणून संबंधित लोकांनी कट कारस्थान करून वेळप्रसंगी पोलीस स्टेशनला हाताशी धरून त्यांच्याशी संगनमत करून या गरिबावरती अत्याचार करणे सुरू केलेले आहे. आणि त्या अत्याचाराला अधिकची वाचा फुटू नये म्हणून सदरील सोनाली ढवळे या खोडेपुरीच्या सरपंच असताना त्यांचा सर्व कारभार त्यांचे पती हे ढवळे गोविंद ढवळे हे हाकत आहेत आणि यांनी तो कारभार हाकून अधिकचा अत्याचार करून आणि गरिबाची वाचा बंद करण्याचा प्रयत्न करायचा म्हणून बेकायदेशीरपणे सदर राम बाबूराव मिसाळ यांच्या घराला एकतर्फा नोटीस लावलेली आहे. ही नोटीस लावताना त्यांनी कुठल्याही प्रकारची सूचना राम बाबूराव मिसाळ यांना दिलेली नाही. एकतर्फी कारवाई त्यांनी केलेली आहे आणि ह्या एकतर्फी कारवाई करून यांचे घर पाडणे आणि यांची जमीन हडपणे हा दृष्ट हेतू ह्या लोकांचा आहे आणि या दृष्ट हेतूने ही लोक कार्यवाही करीत आहे. ही जमीन नेमकं हे मिसाळ यांच्या मालकीची आहे की काय दुसरं काही प्रकार आहे? ही जमीन जी आहे ही कुळाची जमीन असून ह्या जमिनीचा ताबा 2014 पासून मिसाळ यांच्या ताब्यामध्ये ती जमीन आहे. त्याची ताबा पावती ही मिसाळ यांच्या हक्कामध्ये करून दिलेली आहे. त्या ताबा पावत्या आधारे तिथे असून 2014 पासून मिसाळ यांचे तहसील कार्यालय जालना येथे अर्ज प्रलंबित आहे की ताब्या आधारे माझ्या जमिनीला माझा फेर लावण्यात यावा, माझ्या नावे ती जमीन करण्यात यावी. परंतु शासकीय उदासीनतेमुळे अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची कार्यवाही या प्रकरणामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा केलेली नाही. काय नाव आहे सर आपलं? मी ॲडव्होकेट शंकर कोंडिबाराव देशमुख. दादा, या ठिकाणी आमरण उपोषण चालू आहे, काय प्रकार आहे नेमकं, काय सांगतात? ह्या प्रकार असा आहे, उपोषण बसलेलं आहे मिसाळ आई राम मिसाळ
हे आई इथं उपोषणाला बसलेलं आहे. हे खोडीपुरी गाव आहे इथं. इथल्या या 2005 पासून रहिवासी आहे तिथं राहतात आणि त्यांच्याकडं 2011चा रहिवासी पुरावा आहे आणि त्यांच्यावर अन्याय व्हायला लागला. तिथलं ग्रामसेवक असेल, सरपंच असेल, हे धनगर समाजावर अन्याय करू राहिले आणि यांची केस कोर्टात चालू आहे. कोर्टात केस चालू असताना ग्रामसेवकला नोटीस देता येते का? कोणत्या कायद्याच्या अनुसार त्याला नोटीस देता येते का? ते कायद्याचं उल्लंघन करू राहिले का असं माझं मत आहे. आणि कुठंतरी या समाजाला न्याय मिळावा. ह्या आई इथं 3 तारखेपासून इथं उपोषणाला बसले हे आई. यांच्याकडे अजूनही कोणी पाहिलं नाही आणि ह्या जिथं ज्या सरपंच आहे त्या सरपंचाच्या घरीसुद्धा गेले होते बोलायला की बाबा आमचं काय येतं कसं काय येतं. यांनी हाकलून लावलं त्यांनी. पण यांना मला प्रशासनाला एकच विनंती आहे की सरपंच आहे, ग्रामसेवक आहे, यांची तात्काळ चौकशी करावा किंवा ग्रामसेवकाला निलंबित करण्यात यावा आणि यांची पूर्ण चौकशी व्हावा. खरोखर जे असेल यांनी जर खरंच त्यांचा तिथं जर ताबा केला असेल विनाकारण तर यांना हटवण्यात यावा किंवा यांना खरोखर जर त्रास देत असेल तर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावा ही माझी विनंती आहे. काय नाव दादा आपलं? माझं नाव भगवान पुंजाराम माथले, धनगर समाज संघर्ष समिती जिल्हा अध्यक्ष, राहणार जालना.